चला सामना सुरू होतोय 4 षटकांचा मेगा फायनलचा मॅच। एकीकडे परी 11 चंदगेम वडवली, दुसरीकडे राशी 11 कोणी संघ आपल्याला पहा मिळतोय मैदानामध्ये। पॉवर प्लेचं षटक पुन्हा एकदा काबा आपल्या टीमच्या वतीने। 4 षटकांचा मॅच आहे। मेगा फायनलचा सामना। कालचा दिवस ज्या संघाच्या नावावरती राहिला तो कोणी संघ आणि आजचा दिवस या वडवली संघाच्या नावावरती राहिला। गेम इज ऑन। सामना सुरू करायचा। यावेळेस आमच्या कुलदैवत मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि राणी दाब्याचे प्रोप्रायटर जयेंद्र पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय। यावं आपण मंचावरती स्वागत असेल। पहिला चेंडू वाईटने सुरुवात केली जाते। चला पहिला चेंडू बाट फेकला जातोय, त्याच्यावरती एक अबांतर धाव मिळाली। करण यावेळी चेंडूचा पाठलाग करत असताना अगोदर लेग स्टंप आता ऑफ स्टंप, 2 चेंडू खराब फेकले जातात। 2 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाबा खोनी विपक वडवली। हा मिळतोय मेगा फायनलचा सामना। उकळण्याचा प्रयत्न, कीपर बीट, चेंडू जातोय नॉनस्टॉप एंडला निघून बेगाने गेलाय। बायच्या स्वरूपामध्ये मिळतील त्या 4 धावा। दुसऱ्यांदा असं चित्र पाहायला मिळालं। मागच्या मॅच मध्ये सुद्धा असंच काहीच चित्र होतं आणि आता सुद्धा तेच पहा मिळत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा आल्या अद्यापर्यंत 6। एज अँड टेकन, फलंदाज बाद, पहिला विकेटचं पतन। 6 या धावसंख्येवरती पहिला धक्का। कालच्या दिवसाचा विचार केला करणने चांगली बॅटिंग केली होती। आज मात्र त्याला फारसं काही करता आलं नाही आहे। आकाश बंडावनचा खेळाडू मैदानामध्ये येत असताना पहा मिळतोय। 6 धावसंख्या आहे। पॉवर प्लेचं एकमेव षटक हातात असताना पुन्हा एकदा बेगाने चेंडू जातोय सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये। डॉट बॉल आलाय। सुरुवातीला एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाबा आल्या, मात्र आता जर पाहिलं तर स्थिती वेगळी आहे, कारण आता 2 चेंडू डॉट आल्यात। पुन्हा एकदा फटका चांगला आहे, चेंडू जाईल स्वीपर कव्हरच्या दिशेला, चौकार।
चौकार करणच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आकाशच्या बॅटमधून पहिला चौकार. गोलंदाजाचा रिदम पामेला एकंदरीत धावा पाहिल्या तर 10 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. फायनलचा सामना आहे. च्या दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स झाला वडवली संघाचा मैदानावरती आई गावदेवी क्रीडांगण नारिवली. आणि कालच्या दिवसामध्ये कोणी संघ फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ पाहा मिळाला. मोठा पडका खेळायचं होतं. डीपमध्ये फिल्डर आहेत. शुभम चेंडूवरती वेगाने आल्यात. एकेरी स्वरूपाची धाव. गुड फिल्डिंग गुड थ्रो. एक धाव अंकित करत असताना इथून मात्र ते चांगले फलंदाज आहेत त्या टीमकडे जेणेकरून चांगले बॅटिंग लाईनअप पहा मिळते कोणी संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा बिग शॉट घ्यायचं होतं. चेंडू अगदी स्टंपच्या वरून जात असताना डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. जेथे पॉवर प्लेचं षटक होतं. एक विकेट जरूर आली मात्र धाबा खर्च केल्या त्या 11. राशी 11 कोणी संघाची. त्यामुळे आता गोलंदाज दुसरं षटक शुभम पाटीलला पाहतोय. पॉवर प्लेचं षटक संपले त्यामुळे तड क्षेत्रक्षेप पूर्णपणे आता सीमारेषेवरती पाहायला मिळत असताना आकाश पहिलाच बॉल आपल्याकर होता. थोडासा टप्पा ठेवलाय. पाठीमागे वेगाने बॅट फिरवली. तर चेंडू डॉट जात असताना पाहिला आपण. पहिला चेंडू डॉट. यावेळेस फटका शानदार आहे. खेळाडू उपस्थित आहेत लॉंग ऑफला. नो मिस्टेक. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. लागणारा दुसरा धक्का. लवकर बाद झाले. मोठा पडका खेळायचा होता. लॉंग ऑफला अर्धी सापळा असून फिल्डर होते. तेथे छेल टिपला. चौथ्या क्रमांकाचा खेळाडू हर्षद ठोंबरेला पाहतोय या संघाचा बॅकबॉन. कारण कालचा सामना खऱ्या अर्थाने त्याने जिंकून दिला. 6 चेंडू 19 धावसंख्येची गरज असताना मात्र त्या संघाने हर्षदने सामना आपल्या टीमला जिंकून दिला. पहिलाच बॉल जागा बनवून घ्यायचं होतं. लेग स्टंप. पंच इशारा करत असताना बॅट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना हर्षद गॅपमधून काढलाय चेंडूला. पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमारेषेकडे. जाईल 4 धावेसाठी. चौकार येतोय हर्षद ठोंबरेच्या बॅटमधून.
हर्षदच्या बॅटमधून थोडेसे क्रॉस झाले. गुरु भोईर आपण मंचाशी संपर्क करा. आता दुसरे षटक पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. फिल्डर दूरवरती आहेत. एकेरी स्वरूपाची धाव मिळेल. चौकार आल्यानंतर एक धाव मिळत असताना एकूण धावसंख्या झाली आहे ती 17. ही धावसंख्या पहा मिळतो. आता सरफराजला पाहतो या स्ट्राईक वरती. अद्यापर्यंत एकच चेंडू खेळा. दुसरे षटक मार्गस्थ असताना पहा मिळतोय. सलामीचा फलंदाज आहे. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू समोर ड्राईव्ह केलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही आहे. अतिशय चांगला फिल्डिंग प्लेसमेंट पाहायला मिळाला. बडवली संघाचं जेथे 2 धावा होत्या सेकंडचा कॉल होता मात्र त्याला अगदी थांबवलं आणि एकच धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागलं. लास्ट टू गो. हर्षद पुन्हा एकदा टॉपेज. झेल. ओ झेल टिपण्याची नामी संधी होती. हर्षदला मिळालाय जीवनदान. अनिल होते आणि कदाचित निश्चितच सूर्याची किरण तेरी माले डोळ्यावरती ते पाहतच राहिले. त्यामुळे चेंडू खाली पडला तेव्हा त्यांना कळलं तोपर्यंत झेल जमिनीला दान झाला. चला जास्त वेळ टीम मीटिंग नको. लगेचच फोल्डिंग करा आणि आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. सन्मान करूया आपण ज्यांचं नुकतंच आगमन झालं. आमच्या कुलदैवत मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर राणी राब्याचे प्रोप्रायटर श्रीमान चंद्रशेठ पाटील यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान केला जाईल. मी राजू काटे याला विनंती करेन आपल्या शुभासे आपण त्यांना सन्मानित करावा. याचबरोबर आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष शरद भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे आपलं या आपण मंचावरती. चला या ठिकाणी पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये 19 धाबा. तिसरे षटक गोलंदाज अनिल पाटील. हर्षद यावेळेस मोठा फटका. जास्त उंची लांबी कमी आहे. झेलखाली फिल्डर मोगली. नो मिस्टेक. फलंदाज बाद. बिग विकेट. न्यू बॅट्समन किरण मात्रे मैदानामध्ये येत असताना हर्षदच्या रूपामध्ये फार मोठा धक्का बसलाय राशी 11 कोणी संघाला. आणि या कोणी संघाचे समर्थक नेहमी ज्यांचं क्रिकेटवरती प्रेम राहिलंय श्रीमान महेश टोमरे आपल्या टीमला शुभेच्छा देत असताना अनिल पाटील
पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, झेल होईल का? होयस, काबा झेल खाली आल्यात वेगाने. दुसरा विकेट लागोपाठचा राशी 11 कोणी टीमला. बॅट्समन हेमंत मैदानामध्ये एका मागोमाग एक विकेट सात असताना आपल्याला पाहा मिळतात. फिल्डिंग मध्ये चेंजेस करत असताना पाहतोय आपण हेमंत आलाय डावखुरी हाताचा बॅट्समन. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना स्कोरबोर्डवरती धाबा फार कमी आहेत. सध्या तर 19 धाबा आहेत. या ओव्हरमध्ये 2 विकेट मिळाल्या. ग्राउंड शॉट ऑफ ड्राय पाहा मिळतोय. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 20 धाबा स्कोरबोर्डवरती बनवल्या गेल्या. 4 षटकांचा सामना. सरफराजला पाहतोय आपण स्ट्राईक वरती येत असताना अद्याप सलामीचा बॅट्समन एका धावसंख्येवरती खेळतोय. फक्त 2च चेंडू फेस केल्यात खेळत असताना. त्यामुळे आता त्याच्याकडून सुद्धा अपेक्षा असतील एका दुसरा मोठा विकेट येणं तेवढंच गरजेचं राहील कोणी संघाला, जेणेकरून एक टार्गेट सेट केला जाईल. रिवर्स आणि येथून रिवर्सच्या माध्यमातून मिळेल त्या 4 धाबा. चौकार. गुड शॉट. सरफराजच्या बॅटमधून रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळाला. याच दरम्यान आमचे वामनदादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. त्याचबरोबर कालुराम फुलोरे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं दोघांचं मनापासून स्वागत. बॅटकट आहे. यस. एक 25 धाबा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहा मिळतात. सध्याच्या स्थितीला पाहिलं तर कोणी पक्ष वडवले असा विद्यमान सामना. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अनिलला पाहतोय आपण. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे वडवली संघाची. बॅटिंग लाईनअप टॉप ऑर्डर मधलं पूर्णपणे ढासळलेली पाहा मिळाली. त्याच्यानंतर एका चौकार. पुन्हा एकदा डायरेक्ट देण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक बेंचचे बॅट्समन खूप पुढे निघून गेले होते आणि अशा परिस्थितीत मात्र ओव्हर समाप्त झाला. 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या 25 धाबा. प्रथम बॅटिंग करत असताना टीम कोणी. साडेपाच पावणे 6 वाजले की थोडासा अंधार होतोय. गेल्या कित्येक दिवस पाहतोय मैदानावरती. खरं तर या स्पर्धेचा 4था दिवस आहे. अगोदर 2 दिवस 40+ सामने पाहिले आणि आता 2 दिवस रेग्युलर क्रिकेट.
4 दिवसीय स्पर्धा पाहायला मिळाल्या आणि संध्याकाळी 5:30 वाजलं की थोडासा अंधार होतो या ठिकाणी, त्यामुळे आपण थोडीशी घाई करा. शेवटचं षटक गोलंदाज जयेश पाटील. सरफराज स्ट्राईक वर्दी. पहिलाच बॉल लो फुल टॉस ऑन साइडला बेगाने. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न, रनआउटचा धोका आणि फलंदाज रनआउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना अजय उतेकरला पाहतोय आपण सरफराजच्या जोडीला. अद्याप एका दुसऱ्या मोठ्या पटक्याची प्रतीक्षा असेल टीम राशी 11 खोणी या संघाला. पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत. दूरवरून येतात, चेंडूला उचलतो, फक्त सिंगल. एकेरी धाव मिळत असताना पहा मिळतोय. 27 ही धावसंख्या. अद्याप 4 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे, त्यामुळे आता धाबा आता बडवाव्याच लागतील कोणी संघाला, जेणेकरून सेट टार्गेट 24 मध्ये 45 पर्यंत पोहोचण्याचा एखादा मनसुबा असेल त्यांचा, कारण 40 धाबा झाल्या सेट टार्गेट होईल. मात्र वडवली संघ समोर आहे, त्यामुळे दोन्ही संघ पहा मिळतात आपल्याला फायनलमध्ये. पुन्हा एकदा व्हाईट यॉर्कर, चांगली गोलंदाजी, जागेवरून खेळाचा प्रयत्न राहिला ज्याचा डॉट बॉल. अद्यापपर्यंत इनिंगमध्ये विचार केल्यानंतर 3 चौकार पाहायला मिळाले. बॅटच्या सहाय्याने 2, 1 बाईच. पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर सबर राहिलाय. विकास चेंडूवरती आल्या तोपर्यंत एकेरी स्वरूपाची धाव प्राप्त झाली आहे. अतिशय चांगली गोलंदाजी, मोठे पटके खेळण्यापासून या खेळाडूंना मात्र वंचित ठेवलं जातंय. सिंगल डबल वरती काम चालवलं सध्या तरी. सरफराज सारखा बॅट्समन असताना सुद्धा सिंगल डबल त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. नाही, एकेरी धाबेसाठी 1 धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल मात्र नाही आहे. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. एखाद्या फलंदाजाला व्हावं लागेल रनआउट. एक चेंडू आहे शेवटचा. स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्या शेवटच्या बॉलवरती किती येणार तेच पाहणं उचित ठरेल. आता लास्ट गो एज आणि ते एकेरी स्वरूपाची धाव मिळेल. 30 या धावसंख्येवरती इनिंग समाप्त झाली. 4 ओव्हर संपले गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना कोणी संघाने 30 धावा बनवल्यात. 31 लक्ष असेल. आमचे नारिवली गावचे मधुकर भोईर यांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. चला याच दरम्यान आपण काही सन्मान आहेत ते सन्मान करतोय. आमचे नारिवली गावचे माजी सरपंच
किसन शेठ कमलू भोईर यांचा आपण सन्मान या मंचावरती करूया। त्याचबरोबर वामन काका पाटील यांचा सुद्धा आपण सन्मान या मंचावरती करतोय। त्यांसुद्धा विनंती असेल आपण पुढे या आणि आपला सन्मान स्वीकारा। त्यानंतर कालूराम फुलोरे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्याचबरोबर मनसे शाखा अध्यक्ष शरद भोईर याचा सुद्धा आपण सन्मान या ठिकाणी करतोय। त्यासुद्धा विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं जेथे आपला सन्मान केला जाईल। त्यानंतर पुढचा सन्मान मधुकर भोईर यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्याचबरोबर पुढचा सन्मान ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफ्या दिल्या ते हरिभक्त पारायण आणि मलंगडचे कट्टर समर्थक गणेशाबुवा पाटील यांचा सुद्धा सन्मान आपण करूया। खरं तर सर्व तमाम हिंदू बांधवांना एकच हाक आहे की आता शुक्रवारी सकाळी ठीक 7:30 वाजता आपण मलंगडच्या पायथ्याशी जमायचं आहे, जेणेकरून गडावरती पौर्णिमेच्या दिवशी आरती होते, कार्यक्रम होतो। त्या कार्यक्रमाला सर्वही उपस्थित राहायचे आहेत। एक हिंदू बांधवांच्या वतीने सर्व आपल्या तमाम जनतेला हाक दिली जातोय। त्याचबरोबर राशी 11 संघाचे पुरस्कर्ते संदीप ठोंबरे यांचा सुद्धा आपण सन्मान करूया। सामना सुरू होतोय, जाऊया आपण द्वितीय सत्राकडे। आवाज असेल पालेगावचा सोनू बांगर यांचा। थँक्यू। तोच घे। हॅलो, थँक्यू सो मच जगदीशजी पाटील। जाऊया मैदानावरती जिथे आपण मॅच एन्जॉय करतोय। नक्कीच आजच्या या स्पर्धेमधील एक अवधीबी चषकाचा हा मेगा फायनलचा मॅच आपण एन्जॉय करतोय। थँक्यू। तर याच दरम्यान पाहतोय पाहुण्यांची रेलचेल आणि सर्व या ठिकाणी पाहतोय आपण क्रिकेटचे क्रिकेटर, त्याचबरोबर स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये ज्यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी असते असे लाडके व्यक्तिमत्व अनंतदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले। त्याबरोबर रंगनाथ दादा चौधरी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं मनापासून स्वागत। त्याचबरोबर आमचे वडवलीचे मनोहर पाटील यांचं सुद्धा स्वागत। त्याचबरोबर आगासनचे संतोषदादा बेडेकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय। सर्वांचं आमच्या जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीच्या वतीने मनापासून स्वागत। यस सोनू। थँक्यू सो मच जगदीशजी पाटील। उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत। अंतिम क्षण आहे त्यामुळे थोडंसं नक्कीच मान्यवरांचं देखील आगमन मोठ्या संख्येने या ठिकाणी होत असताना सर्वांचं स्वागत। जाऊया मैदानावरती 30 धाबेचं लक्ष घेऊन सलामी जोडी विशाल पाटील आणि आकाश पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। टीमची टोटल आतापर्यंत षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ 3 बॉल झालेत, एकूण धावसंख्या 2 धावा। स्कोरबोर्डवरती गोलंदाज हर्षद टोंबरे तयार। महत्वपूर्ण लढत, फटका चांगला आहे, लॉप केलाय, पॉवर पे सुरू आहे, लॉंग ऑन पर्यंत खेळाडू पोहोचू शकत नाहीये आणि बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर। विशाल पाटीलच्या बॅटमधनं पहिला चौकार।
थँक्यू डीजे. आज थँक्यू डीजे. आज आपण पाहिलं वडवली संघाचे खंदे समर्थक तुम्हाला पाहायला मिळतात आणि ही भावी वडवली संघाची टीम आपल्याला पाहायला मिळते. दक्ष या ठिकाणी आलेत. फटका हवेमध्ये फलंदाज बाद. विकेटचं पतन. विशाल पाटील बॅक टू द डगआउट. पहिला धक्का टीम परील 11 चेंज गेम वडवलीला. टार्गेट आणि टीमची टोटल पोसेस 6 या आकड्यावरती. षटक क्रमांक आपण पाहिलं या ठिकाणी पहिलं मार्गस्थ हर्षद टोंबरेला मिळते सफलता. विशाल या ठिकाणी बाद झालेत. न्यू बॅट्समॅन कमलेश पाटील जातात. कॅप्टन ऑफ टीम संघाचे संगणक आहेत. 4 षटकांची लढत आणि एकूण 30 धावेचा पाठलाग करतोय टीम वडवली संघ. आज खूप चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. तर आई गावदेवी चषकाला या ठिकाणी खरं आता क्रिकेट स्पर्धेसाठी नेहमीच सन्माननीय आमदार आमचे नक्कीच लाडके प्रमोददादा तसंच राजूदादा पाटील यांनी या ठिकाणी सहकार्य केल्याबद्दल दादांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीनं. नाव बॅक टू क्रिकेट. अंतिम बॉल शिल्लक. दिशा देण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला खेळाडू उपस्थित. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. धाव कंप्लीट केली आहे आकाशनं. सिंगलला या ठिकाणी ओव्हरची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम वडवली संघ पोहोचले 30 धावेचा पाठलाग करत. 1 गडी बाद. फक्त 7 या आकड्यावरती. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. मनसेचे एकमेव आमदार दमदार आमदार सन्माननीय राजूदादा पाटील यांचं गुणगान गाणारं गीत डीजे माशाच्या माध्यमातून ऐकलं आणि आज खऱ्या अर्थानं नक्कीच या स्पर्धेला त्यांनी देखील मोलाचं सहकार्य केलं. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. नाव बॅक टू क्रिकेट. मेगा फायनलचा मॅच सुरू आहे. 31 धावेचं लक्ष होतं माफ करा आणि 31 धावेचा पाठलाग करत असताना टीमची धावसंख्या वडवली टीम पोहोचली 7 या आकड्यावरती. अद्याप गरज आहे येणारे 18 चेंडू विजयासाठी 24 धावेची. तयार गोलंदाज हेमंत. कमलेशसाठी बॉल बॅटची खालची कडा लागते. मागे येतो चेंडू. खेळाडू उपस्थित. अरुण त्या ठिकाणी असतील. अरुण ठोंबरे. सिंगलनं धावसंख्या पुढे सरकेल 8 धावा धावफलकावरती. महत्वपूर्ण लढत पाहायला मिळते. कोणता संघ चॅम्पियन संघ ठरेल या स्पर्धेतील चॅम्पियन आणि रनअप मध्ये ही या ठिकाणी लढत पाहायला मिळते. कोणी बनाम परील 11 चेंज गेम वडवली संघ आपल्याला पाहायला मिळतो. आज नक्कीच मागच्या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये वाकलन संघाला देखील परास्त केलं वडवली संघानं. आज भरपूर चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या आणि त्यातून आजचा दिवस खऱ्या अर्थानं गाजवलाय तो वडवली संघानं. टीमची टोटल 8 वरती पोहोचली. आकाश येतो स्ट्रायकेंडवरती. 16 चेंडूचा खेळ 17 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक असेल. तेबीची गरज आहे. फटका चांगला आहे. स्लाइस करतोय. खेळाडू उपस्थित. पॉइंटच्या दिशेला मिडस्पील होते. खराब क्षेत्ररक्षण. एक धाव तुम्हाला वाचवायची आणि पाहता पाहता चित्त्याच्या चपळाईनं 3 धावा कंप्लीट केल्या जातील. क्या बात आहे. कमलेश पाटील एक चपळ खेळाडू आहे आणि वेगाने या ठिकाणी कॉलिंग केली. त्यानंतर वेगाने धावा कंप्लीट केल्या. 3 टोटल पुढे सरकतीये 11 धावा स्कोरबोर्डवरती. समीकरण बदललं. मॅचचं इक्वेशन 16 चेंडू आणि आता 20 धावेची गरज आहे. दुसरं षटक मार्गस्थ हेमंत गोलंदाजी मार्गवरती. या मॅच मध्ये नक्कीच कोणी टीमला फाईट द्यायचे तर लगातार विकेट कॅरी करणं फार महत्वाचं आहे. अन्यथा डॉट बॉल देखील येणं तितकंच महत्वाचं असेल टीम राशी 11 कोणी टीमसाठी. कमलेश पाटील ऑन स्ट्राईक राऊंड द विकेट. फुटबॉलचा वापर पद्धतीचा वापर करतात. एक धाव कंप्लीट. कव्हरच्या दिशेला खेळाडू उपस्थित. वारंवार चुका होत आहेत. थोडीशी मिसफील जरूर होते कोणी टीमकडनं. त्याचा फायदा उचलला जातो वडवली टीमच्या माध्यमातून. 2 धावा मिळाला. टीमचे टोटल पुन्हा एकदा 2 ने पुढे सरकली आहे. 13 धावा धावफलकावरती. 15 चेंडू 18ची गरज आहे. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतोय हेमंतचा. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना थोडासा डोक्याचा देखील वापर करतो या मॅच मध्ये कमलेश पाटील.
खेळाडू उपस्थित एक्स्ट्रा कव्हरला डायरेक्ट टीचा प्रयत्न सरपराच त्या ठिकाणी होते. बॅकअप साठी खेळाडू जोपर्यंत येतील तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी मिळतील. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून 1 धाव मिळाली आहे. एक्स्ट्रा आणि धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकली आहे 2 ने. एकूण 15 धावा स्कोरबोर्डवरती. 16 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. हळूहळू नक्कीच विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना टीम परील 11 चेंज मोडवली. हेमंत तयार. गोलंदाजी चांगली होते परंतु क्षेत्ररक्षणाचा साथ थोडंसं लाभत नाहीये. थोडीशी मिसफील होते. यॉर्करचा प्रयास होता. बॉटमहॅटचा वापर करत ऑनसाइडला चेंडूला ढकलला. स्क्वेअर लेगचा खेळाडू आलाय. पुन्हा एकदा दुहेरी अंक पाहायला मिळेल. क्या बात आहे. अतिशय चपल फलंदाज आम्ही त्याला का म्हणतो कारण की नेहमीच कमलेशकडे गोलंदाजीमध्ये देखील व्हेरिएशन सर्व गोष्टी पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण जेव्हा तो करत असतो तेव्हा देखील बाउंड्री लाईनवरती फार कमी चुका त्याच्याकडनं पाहतोय. आणि आता बॅटिंगच्या माध्यमातून देखील त्याला माहिती आहे सिंगल डबलनं सामना जवळ आणायचा आहे आणि त्याच प्रकारे त्यानं डबलवरती कॉन्सन्ट्रेट केलं आणि एकूण पुन्हा एकदा दुहेरी अंकाच्या जोरावरती संघाला पोहोचवलाय 17 या आकड्यावरती. व्हेरी गुड बॅटिंग. काही करत नाहीये या मॅच मध्ये कमलेश पाटील. फटका चांगला गॅप मध्ये खेळलेत. खेळाडू पोहोचतील का पाहिजे पोहोचलेत. जवळ जवळ चेंडूला अडवला परंतु बॉल थांबत नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. काही सन्मान आहेत आपण सन्मान करतो. मी किसन भोईर यांना विनंती करेन आपण यावं. सन्मान करूया आपण काटई गावचे समाजसेवक सन्माननीय व्यक्तिमत्व रंगनाथजी चौधरी यांचा आपण या मंचावरती सन्मान करतोय. त्यांना विनंती करेन की आपण या आपला या ठिकाणी सदिच्छा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर शरद भोईर याला विनंती असेल की आपल्या शुभासे आपल्या वडवली गावचे मनोहरदादा पाटील यांचा सुद्धा आपण या मंचावरती सन्मान करतोय. त्यानंतर पुढचा सन्मान वामन काकाला विनंती करेन आपण या आपल्या शुभासे आपण अनंतदादा पाटील यांचा आपण सन्मान करूया. हॅलो. वाईट बॉल असेल. 9 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. येणारे 12 चेंडू आणि 10 धावांची गरज होती आणि आता वाईट बॉल आला त्यामुळे इथून 9 धावेची गरज येणाऱ्या 12 मध्ये. सामना 2 मिनिटं थांबवायचा आपण. संतोष दादा बेडेकर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया या मंचावरती. सलमान सुरू करायचे आपण. सामना सुरू करायचा आहे. 9 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजय येतोय गोलंदाजी मार्कवरती 3ऱ्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र दिशा देण्याचा प्रयत्न करतायत. आकाश येतात बॉल पर्यंत. तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट झाली आहे. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील 23 धावा फलकावरती. 8 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. नक्कीच आतापर्यंत चेंज द गेम वडवली बी संघानं आपण पाहिलं तर या वर्षाच्या अंगामध्ये 2 एंट्री ह्या गमावल्यात. आता त्याची 3री एंट्री त्यांची आणि 3ऱ्या स्पर्धेमध्ये नक्कीच पहिली ट्रॉफी जवळजवळ ट्रॉफीचे एकदा जरूर झालेत परंतु चॅम्पियन की रनर अप हे पाहणं महत्वाचं होतं. डायरेक्ट टीचा प्रयत्न. ओव्हरथ्रो. लगातार ओव्हरथ्रो होत आहेत. फिल्डिंगच्या माध्यमातून भरपूर चुका झाल्यात टीम खोनीकडनं. राशी 11 खोनी टीमकडनं त्याचा फायदा मिळाला आहे तो या मॅच मध्ये नक्कीच वडवली संघाला. गरज आहे आता इथून मॅच मध्ये फक्त 6 धावेची.
चेंडूंची संख्या शिल्लक आहे एकूण 10. कमलेशसाठी बॉल हुक केलाय, पाठीमागे खेळाडू उपस्थित नाहीये. मॅच खुली करणारा हा चौकार येतोय कमलेश पाटीलच्या बॅटमधनं. हॅलो परी 11 चेंज द गेम. वडवली संघ आपण पाहतोय खूप चांगली कामगिरी राहिली तिन्ही फॉर्मॅटमध्ये. गोलंदाजी असो, फलंदाजी, त्यानंतर क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलं आजच्या दिवसामध्ये. खास करून मोगले असेल, कमलेश पाटील असेल आणि गोलंदाजी आपण पाहिली. खरं आता शुभमनं भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. मॅच फिनिश, सामना जिंकलाय आणि आई गावदेवी चषकाचा चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो परी 11 चेंज द गेम. वडवली संघ अभिनंदन टीमचं आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी देतोय राशी 11 कोणी टीम. उद्या मॅच आहे त्या ठिकाणी. स्टंप घ्या मनोज, स्टंप घ्या. उत्तम टोंबरे जे कोणीचे आहेत त्यांचं सुद्धा आपण या व्यासपीठावरती सन्मान करूया.